नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. हा सुख सोहळा पुन्हा नाही सांगता झाले. नंतर निरोप घेताना मांजर्डे येथील हबहप कार्यकर्त्यांचे हृदय दाटून नयनातून अश्रू भरून आले. सांगली तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे लोकवर्गणीतून घेण्यात आलेल्या गाथा पारायण सप्त्याची सांगता रविवार 16 मार्च 2025 रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडली. मांजर्डे येथे गाथा पारायणाचे हे पहिलेच वर्ष असून या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पर जिल्ह्यातून नामांकित कीर्तनकार व प्रवचनकार निमंत्रित करण्यात आले होते. या 7 दिवसाच्या पारायण सोहळ्यामध्ये पहाटे काकडा, आरती, वाचन, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन घेण्यात आले होते. मंदिरासमोर भव्य दिव्य मंडप घातला होता. मंदिरामध्ये व मंडपामध्ये सुशोभित विद्युत रोषणाई सजवली होती. गावातील महिलांनी व तरुणींनी पहाटेपासून विविध प्रकारचे रंग भरून काढलेल्या रांगोळीने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ व उठून दिसत होता. गावातील नागरिकांनी व तरुणांनी प्रत्येक कामात मोलाचे सहकार्य केले. मंदिर परिसरामध्ये प्रत्येक भाविक व तरुण माऊली या नावाने बोलवताना दिसून आले. रविवार 16 मार्च 2025 रोजी टाळ मृदुंगाच्या सुरात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. यावेळी संपूर्ण गाव भक्तिमय झालेले दिसले. या सोहळ्यातील काल्याची कीर्तन सेवा नागठाणचे नामांकित कीर्तनकार हबहप श्रीकांत पाटील यांना दिली होती. पाटील महाराजांनी चांगल्या प्रकारे भाविकांना व तरुणांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. या सोहळ्यामध्ये तन मन धन एकत्र करून काम करणाऱ्या मंडळीचे निरोप घेताना मात्र सर्वांचेच हृदय भरून आले व डोळे पाणवलेले दिसले. जड अंतकरणाने निरोप घेऊन हबहप मंडळाने सर्वांचे आभार मानले. इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.